जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 7वा. चतुर्दश ब्रह्मनाम. समास 8वा. श्रवण निरूपण नाम. श्रीराम समर्थ समर्थांनी दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम 14 ब्रह्मांचे समास दिले आणि त्यामधलं समास 8वा श्रवण निरूपण. तर आपल्याला आठवायचं आहे, समर्थांनी सांगितलं श्रवण निरूपण. आता या श्रवणाच्या आणि निरूपणाच्या माध्यमातून आपल्याला काय काय घ्यायचं आहे आणि काय काय सोडायचं आहे म्हणजे समर्थ आपल्याला सांगता येत. नक्की श्रवण केल्याने काय मिळते, कशाची मुक्ती होते आणि कशाची प्राप्ती होते हे आपल्याला आता समासामध्ये पाहायचं आहे आणि समर्थाने सांगितलेलं आहे. ऐका परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान, ते तू जानगा श्रवण निश्चयसी. समर्थ म्हणतात की आता परमार्थाचे श्रवण सांगतोय, तर ऐका, श्रवण करा आणि साधण्याच्या योगे निश्चितपणे समाधान प्राप्त होते आणि ते साधन म्हणजे श्रवण होय, ते तू जाणून घे. समर्थ सांगतात श्रवणे घडे चित्त शुद्धी, श्रवण होय दृढ बुद्धी, श्रवण तुटे उपाधी अभिमानाची. समर्थ सांगतात श्रवण केल्याने काय होतं, योग्य भक्तीची प्राप्ती होते, अंतरात वैराग्य उत्पन्न होते आणि विषयांची आसक्ती नष्ट होते. समर्थ सांगतात श्रवण घडे चित्त शुद्धी, श्रवण होय दृढ बुद्धी, श्रवण तुटे उपाधी अभिमानाची. श्रवणामुळे चित्तशुद्ध होते आणि निश्चयात्मक बुद्धी प्राप्त होते आणि अभिमानाची उपाधी तुटते, अभिमान कमी होतो. श्रवण निश्चयो घडे, श्रवण ममता मोडे, श्रवण अंतरी जोडे समाधान. म्हणजे श्रवण केल्याने अध्यात्माचा निश्चय होतो आणि संशय नाहीसे होतात, कमी होतात आणि मुख्य म्हणजे आपले पूर्वीचे गुण पालटतात. श्रवण आवरे मन, श्रवण घडे समाधान, श्रवण तुटे बंधन देहबुद्धीचे. म्हणजे श्रवणाने मनोनिग्रह साधू लागतो आणि समाधान लाभते, तेव्हा देहबुद्धीचे बंधन तुटून जातं. श्रवणे मी पण जाय, श्रवणे धोका न ये, श्रवणे नाना अपाये भस्म होती. म्हणजे श्रवण केल्याने समज सांगतात मीपणा नष्ट होतो, अहंकार नष्ट होतो, धोका टळतो आणि नाना प्रकारच्या अपाय भस्मसात होतात, म्हणजे नाहीसे होतं. श्रवण होय कार्यसिद्धी, श्रवण लागे समाधी, श्रवण घडे सर्व सिद्धी समाधानाची. म्हणजे श्रवणाने कार्यसिद्धी होते आणि समाधी लागते आणि शाश्वत समाधान रूपी सिद्धीची प्राप्ती सुद्धा होते. सत्संगावरी श्रवण, तेने कळे निरूपण, श्रवण होय जे आपण तदाकार. म्हणजे संतांच्या सान्निध्यात आत्मज्ञान रूपाचे श्रवण घडले की आपण अर्थाशी एकरूप होतो. समर्थ सांगतात श्रवण प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे, श्रवण विषयांची ओढे तुटून जाती. म्हणजे समर्थ सांगतात श्रवणाने ज्ञान तर वाढतेच, प्रज्ञा सुद्धा जागृती होते आणि मनाची विषयाकडे जर ओढ असते तर ती कमी होते. श्रवणे विचार कळे, श्रवण ज्ञान हे प्रबळे, श्रवण वस्तू निवळे साधकांसी. म्हणजे श्रवणाने सारासार विचार म्हणजे काय हे कळते आणि त्यामुळे ज्ञानाची वृद्धी होते आणि अखेर सत्कारा आत्मवस्तूची प्राप्तीसुद्धा होते. श्रवण सद्बुद्धी लागे, श्रवण विवेक जागे, श्रवण मन हे भंगे भगवंतासी. म्हणजे श्रवणाने सद्बुद्धी उत्पन्न होते, जागृत होते, विवेकसुद्धा जागृत होतो आणि भगवंताची मागणी करू लागतो. श्रवण कुसंग तुटे, श्रवण काम ओहोटे, श्रवण धोका आटे एक सारा. मला सांगतात श्रवणाने कुसंगती सुटते, कामविकार कमी होऊ लागतात आणि त्याचबरोबर त्याचे धोकेही कमी होऊ लागतात. श्रवण मोह नासे,
श्रवण स्फूर्ती प्रकाशे, श्रवण सद्वस्तू लागे भासे. निश्चयात्मक म्हणजे श्रवणाने मोहाचा नाश कमी होतो, प्रतिभा आणि काव्यस्फूर्ती प्रकाशू लागते आणि आत्मवस्तूचे निश्चयात्मक ज्ञान होते. श्रवण होय उत्तम गती, श्रवण आतुळे शांती, श्रवण पावेजे निवृत्ती, अचळ पद. म्हणजे श्रवणाच्या योगे उत्तम गती तर मिळतेच आणि शांतीचा लाभ सुद्धा मिळतो आणि वृत्ती रहित परब्रह्माची प्राप्ती होते. श्रवण ऐसे सार नाही, श्रवण घडे सर्व काही, भव नदीच्या प्रवाही, तरुणोपाय श्रवणे. म्हणजे श्रवणासारखे सार कुठेच नाही. श्रवणाने सर्व काही प्राप्त होते आणि या भवनदीच्या प्रवाहातून तरुण तरायचा असेल तर श्रवण हा एकच उपाय आहे. समर्थ सांगतात, श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वारंभ, श्रवण होय स्वयंभ सर्व काही. म्हणजे नवविधा भक्तीतील भजनाचा आरंभ श्रवणाने होतो. 9 भक्ती आहेत, त्यातून सुरुवात श्रवणने होते आणि सर्व विद्या कला आदींचा आरंभ श्रवणानेच होतो आणि या श्रवणाने आपोआप सर्व काही घडत असते. प्रवृत्ती अथवा निवृत्ती, श्रवणे वन न घडे प्राप्ती, हे तो सकळांच प्रचिती प्रत्यक्ष आहे. समर्थ सांगतात, प्रपंच असो वा परमार्थ, श्रवणाशिवाय काहीही प्राप्ती नाही. या गोष्टीचा अनुभव सर्व लोकांना प्रामुख्याने येतच असतो. ऐकिल्या विनय कळेना, ते ठाऊक आहे जाणा, त्या कारणे मूळ प्रयत्न श्रवण आदी. म्हणजे कुठलीही गोष्ट ऐकल्याशिवाय कळत नाही आणि सर्व लोकांना माहीत आहे. त्यामुळे कशासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यांची मुलांची श्रवण असते. हे श्रवण घडते मग प्राप्त केले जातात. जे जन्मी ऐकलीची नाही, ते पडिजे संदेही, म्हणून या तुझे काही साम्यतना घडे. म्हणजे ज्या जन्मात कधी काही ऐकलेच नसते त्याविषयी मनात संदेह उत्पन्न होतो. म्हणून श्रवणासारखे त्याच्याशी साधन्य असणारे दुसरे काहीच नाही. बहुत साधने पाहता, श्रवणास न घडे साम्यता, श्रवणे विन तत्वता, कार्य न चले. म्हणजे अनेक संबंधी विचार केला की श्रवणासारखे सर्वोत्कृष्ट साधन कोणतंच नाही हे कळून येते आणि खरोखरच श्रवणाशिवाय कोणते कार्य घडू शकत नाही. न देखता दिनकर, पडे अवघा अंधकार, श्रवणे विने प्रकार, तैसा होय. म्हणजे जसा सूर्य उगवला नाही तर सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते, तसाच प्रकार श्रवणास संबंधित आहे. श्रवण जर आपण केलं नाही तर आपण अंधकारातच जगतोय. आपलं आयुष्य अंधकारातच भरलेलं आहे. म्हणून श्रवण करून आपल्याला आपल्या अंतरीतून जसं सूर्य उगवतोय, प्रकाश बाहेर येतोय, तसं तेज आपल्याला बाहेर करायचंय, प्राप्ती करायची, श्रवण घडायचंय. कैसी नवविधा भक्ती, कैसी चतुर्विधा मुक्ती, कैसी आहे सहज स्थिती, हे श्रवणे विन न कळे. म्हणजे नवविधा भक्ती कशी करावी, चतुर्विध मुक्त्या कोणत्या आहेत, सहज स्थिती कशाला म्हणतात, हे श्रवणाशिवाय कळत नाही. न कळे षटकर्माचरण, न कळे कैसे पुरुष शरण, न कळे कैसे उपासन विधियुक्त. म्हणजे षटकर्माचरण म्हणजे खान, संध्या, जप, होम, पठन, पाठन, देवताचरण, वैश्वदेव कसे करावे, पुरचरण म्हणजे काय, तसेच विधियुक्त उपासना कशी करावी वगैरे वगैरे, हे सर्व गोष्टी श्रवणाशिवाय आपल्याला कळत नाही. नाना व्रते नाना दाने, नाना तपे नाना साधने, नाना योग तीर्थाटने, श्रवणे विन न कळती. म्हणजे नाना व्रते आहेत, दाने आहेत, तप आहेत, साधने आहेत, नाना प्रकारचे योग आहेत, तीर्थाचे ज्ञान श्रवणाशिवाय होत नाही.
नाना विद्यापिंड ज्ञान, नाना तत्वांचे शोधन, नाना कळांचे ब्रह्मज्ञान, श्रवणेविन न कळे. म्हणजे नाना विद्या आहेत, पिढ्या आहेत, तत्वांचे शोधन आहेत, नाना कळ आहेत, ब्रह्मज्ञान, यापैकी काही श्रवणाशिवाय आपल्याला कळत नाही. 18 भार वनस्पती, एक जळ्या प्रबळती, एका रसे उत्पत्ती सकळ जीवांची. म्हणून सांगतात, ज्याप्रमाणे 18 भार वनस्पती आहेत, वनस्पतीची वाढ एका जळमुळेच होते, पाण्यामुळे होते, त्या सर्व जीवांची उत्पत्ती एका रसापासून होत असते. सकळ जीवांस एक पृथ्वी, सकळ जीवांस एक रवी, सकळ जीवांस वर्तवी एक वायू. म्हणजे सर्व जीवांना आश्रय एक पृथ्वीचा असतो, तसाच प्रकाश देणारा सूर्यही एकच असतो. म्हणून सर्व प्राण्यांचे चलवळण करणारा वायूही हा एकच असतो. सकळ जीवांस एक पैस्य, जयांस बोलिला आकाश, सकळ जीवांचा वास एक परब्रह्मी. म्हणजे सर्व जीवांना एकच आकाश मिळत असतो, म्हणून सर्व जीवांचा वास एकाच परब्रह्माच्या ठिकाणी असतो. तैसे सकळ जीवांच मिळून, सार एकची साधन, ते हे जाण श्रवण प्राणी मात्रांची. म्हणजे त्याचप्रमाणे सर्व जीवांना मिळून सारभूत हे एकच साधन म्हणजे श्रवण, हे सर्व प्राणीमात्रांचे कल्याण करणारे आहे. नाना देश भाषा मते, भूमंडळी असंख्याते, सर्वांस श्रवणा परते साधनची नाही. समोर सांगतात, पृथ्वीच्या पाठीवर नाना देश आहेत, नाना भाषा आहेत, पण जर साधन म्हणजे श्रवण नसेल तर सर्व व्यर्थ आहे. समाजाने सांगितलेलं आहे, हा सारं एकची साधन, म्हणजे सारा एकच साधन आहे. श्रवण म्हणजे हे एकच साधन आहे जे प्राणीमात्रांचे कल्याण करणारे आहे. नाना देश नाना भाषमते, भूमंडळी असंख्याते, श्रवणा परते साधनची नाही. श्रवणे घडे उपरती, बद्धाचे मुमुक्ष होती, मुमुक्षाचे साधक अति नेहमीची चालती. म्हणजे श्रवणाने उपरती तर होतेच, व बद्ध असतात आणि ते मुमुक्ष होतात, आणि मुमुक्ष असतात त्यांना नेमनिष्ठ साधक बनतात. साधनांचे होती सिद्ध, अंगी बाणता प्रबोध, हे तो हा प्रसिद्ध सकळांचं ठाऊके. म्हणजे जे साधक असतात त्यांच्याविषयी प्रबोध बांधतो, म्हणजे निश्चयात्मक ज्ञानाची त्यांना प्राप्ती होऊन ती सिद्ध होतात, तर सर्व लोकांत प्रसिद्धच आहे. ठाईंचे खळ चांडाळ, त्याची होती पुण्यशीळ, ऐक्य गुण तात्काळ श्रवणाचा. म्हणजे अत्यंत दुष्ट दुर्जन चांडाळ जरी असले तरी श्रवणाचे योग्य ते पुण्यशील होतातच. असा श्रवणाचा शेत फलदायी गुण आहे. जय जो दुर्बुद्धी दुरात्मा, तोची होय पुण्यात्मा, आगाध श्रवणाचा महिमा. बोलीला न वचे, म्हणजे जो दुर्बुद्धी दुरात्मा असतो तो श्रवणाने पुण्याचा होतो, आणि असा श्रवणाचा आगाध महिमा आहे, त्याचा यथार्थ वर्णन करताच येत नाही. तीर्थव्रतांची फलश्रुती, पुढे होणार सांगती, तैसा नवे हतीच्या हाती, सप्रचित श्रवणे. म्हणजे तीर्थयात्रा व्रते वगैरेंची फलश्रुती भविष्य काळात फळ देणारी असते, पण श्रवणाचे तसे नाही. त्याचे फल हातोहात मिळाले ही अनुभवाची गोष्ट आहे. नाना रोग नाना व्याधी, तात्काळी थोडी जे औषधी, तैशी आहे श्रवण सिद्धी अनुभव जाणती. म्हणजे नाना रोग नाना व्याधी असल्या तरी काही रामबाण औषधं अशी असतात की ती त्या रोगाच्या व्याधींचा तत्काळ नाश होतो, आणि श्रवणाची कार्यसिद्धीसुद्धा अशीच तत्काळ फल देणारी आहे, हे अनुभव लोक जाणतात. श्रवणाचा विचार कळे, तरीच भाग्यश्री प्रबळे, मुख्य परमात्मा कळे स्वानुभवासी. म्हणजे श्रवणातील विचारांची नीट आकलन झाले
तर तात्काळ भाग्य उदयास येते आणि मुख्य परमात्माच स्वानुभवाची योगी प्राप्त होतो. या नाव जाणावे म्हणन अर्थ लागी समाधान सावधान निदिद्यासे समाधान होतसे. म्हणजे श्रवणाने विचार करणे, सावधपणे अर्थ समजून घेणे आणि त्याचे वारंवार चिंतन करणे यास मनन म्हणतात. त्यालाच मनन म्हणतात. आणि तसेच त्याचे सतत अनुसंधान ठेवले तर त्याला निजध्यास म्हणतात आणि त्या योगेच समाधान लाभते. बोलिल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निवळे अकस्मात अंतरी ओले. निसंदेह म्हणजे वक्ता जो बोलतो त्याचा अर्थ जर कळला तर समाधान मिळते आणि सतत अनुसंधान करण्याने अकस्मात अंतर निश्चयात्मक आणि स्वस्वानुभव येऊन निसंदेहता प्राप्त होते. संदेह जन्माचे मूळ ते श्रवण होय निर्मूळ पुढे सहजची प्रांजळ समाधान. म्हणजे संदेहामुळे वारंवार जन्म घ्यावा लागतो आणि तो संदेह श्रवणाने मूळ सकट नष्ट होतो. त्यामुळे पुढे अगदी सहजच प्रांजळ समाधान प्राप्त होते. जेथे नाही श्रवण मनन तेथे कैसे समाधान मुक्त बंधनाचे बंधन जडले पायी. म्हणजे जेथे श्रवण मनन नसेल तेथे समाधान टिकून राहणार नाही. आणि मी मुक्त झालो या अभिमानामुळे श्रवण मनन केले नाही तर त्या मुक्तपणाच्या अभिमानामुळे तो सुद्धा बद्ध होतो. समर्थ सांगतात, मुमुक्ष साधक अथवा सिद्ध श्रवणे विन तो बद्ध श्रवणे मने शुद्ध चित्तवृत्ती होय. म्हणजे मुमुक्ष असो, साधक असो किंवा सिद्ध असो, पण जर तुमच्याकडे श्रवण नसेल तर श्रवण मननाशिवाय तो अबद्धच राहणार आणि श्रवण मननाने त्याची चित्तवृत्ती शुद्ध होते. जर नसेल तर त्याची चित्तवृत्ती शुद्ध होणार नाही. जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावा विलक्षण तेथे साधन एक क्षण क्रमू नये सर्वथा. म्हणजे ज्याच्या ठिकाणी अध्यात्माचे श्रवण होत नसेल ते विपरीत जाणून साधकांचे ते खरोखर एक क्षणभरी थांबू नये. जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ मागे केले तितके व्यर्थ श्रवणे विन होय. समर्थ सांगतात, जेथे श्रवण रूपी स्वार्थ साधला जात नाही तेथे परमार्थ तरी कुठला साध्य होणार नाही. म्हणून पूर्वी जे काही साधन केले आहे ते श्रवणाशिवाय व्यर्थ होते. तस्मात श्रवण करावे साधन मनी धरावे नित्यनेमे तारावे संसार सागरी. म्हणजे नित्यनेमाने श्रवणरूपी साधन मनापासून करत राहिले तर सहजपणे सारसार सागरातून तरून जाता येते. सेविले सेवावे म्हण घेतिल्याचे घ्यावे जीवन तैसे श्रवण मनन केलीचे करावे. म्हणजे ज्याप्रमाणे वारंवार अन्नसेवन करावे लागते, आपलं पोट भरावं लागतं, पाणी वरचेवर घ्यावे लागते, त्याप्रमाणे श्रवण हे परमार्थास अत्यंत आवश्यक आहे. म्हणून श्रवण मनन सोडू नये. समर्थ सांगतात, श्रवणाचा अनादर आळस करी जो नर त्याचा होय अपहार स्वहित विषयी. समर्थ सांगतात, जो कोणी मनुष्य आळसाने श्रवणाचा अनादर करेल तो स्वहितास मुक्तो. आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवण या कारणे नित्य श्रवण केलीच पाहिजे. म्हणजे त्याच्या आळसाचे संरक्षण होते आणि परमार्थाची बुडवणूक होते. म्हणून असं होऊ नये यासाठी श्रवण केलेच पाहिजे. आता श्रवण कैसे करावे कोण्या ग्रंथांचं पहावे पुढील समासी आगवे सांगी जेल. समर्थ सांगतात, आता श्रवण कसं करायचं आहे आणि कोणत्या ग्रंथातून करायचं आहे, कोणत्या ग्रंथांचं वाचन आपल्याला करायचं आहे आणि ते आपल्याला आता समर्थ पुढच्या समासात सांगणार आहे. श्रवण निरूपणाचे 2 समास आहेत, हा एक आणि पुढचा एक. तर पुढच्या समासामध्ये आपल्याला त्याचं निरूपण करायचं आहे.
श्रवण करायचं आहे. त्याला आपल्याला पुढले संबंध सांगतील. आता श्रवण कैसे करावे, कोण्या ग्रंथांचं पहावे, पुढील समासी आगवे, सांगे जेल इति चिदासबोधे, गुरुशिष्य संवादे, श्रवण निरूपण नाम, समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.